हरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो मने रामदूता काय भक्ती त्या वाटा मज दावाव्या सुभटा राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे। प्रसूत सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी ईश्वाला अर्पण केला, वयाच्या 22व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली, अलंकापूर निवासी संत ज्ञानेश्वर महाराज घेतलेल्या अभंगातून फक्त माणसाला देवाचं नाव घेण्यासाठी आग्रह करतात। विठ्ठल विठ्ठल नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा योगियांची माऊली साधकांचे मायबाप ईश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज अखिल ईश्वाला पावन करणारे जगद्गुरु तुकोबाराया 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले 18 वारकरी संत सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। विठ्ठल 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 श्री क्षेत्र या राजेवाडी नगरीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं भजनी मंडळीच्या वतीनं तरुणांच्या वतीनं माझ्याकडे आलेलं सेवेचं आमंत्रण। विठ्ठल 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 सुंदर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्या जोमाचा त्या तोला मोलाचा अखंड हरिनाम सप्ताह सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व गावकरी एकत्रित आले आणि या मंडपात येत असताना जात बघायची नसती। हे मंडप आणि ही जागा फक्त जगातली एवढीच पवित्र जागा शिल्लक आहे जिथं जातीवाद होत नाही भरत बुवा। बाकी कुठं होईल हे सांगता येत नाही। तोची धन्य ते बाहेर गावातले का गावातले ते इकडले चौकतीतले गावातलेच का समजा म्हातारी माणसं बसणं शक्य आहे बाबा ज्याला पायाचा त्रास आहे गुडघ्याचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे बाकीच्या तरुण पोरांना तरी मंडपात या ना का लखनरावचा मंडप फुकट लावला गावातल्या या या त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। अहो तुम्हाला या इकडे म्हणालो काय माणसं धटेत बाबा ना ना चपला काढतात या या याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी इकडे मंडपात या। विठ्ठला विठ्ठला बाबा एवढंच ठिकाण पवित्र आहे इथं यायला कोणाची जात नाही बघायची। तुका म्हणे याती हो का तयाची भरत बुवा इथं यायला जात नाही बघितली पाहिजे। इथं आल्याच्या नंतर एकच काम करायचं हातानं टाळी आणि तोंडानं विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणायचं नाही। मग काय काय म्हणायचं सगळ्यांना भजन करायचं विठ्ठला विठ्ठल। हा धर्म मंडप आहे हा धर्म स्टेज आहे आणि इथं धर्म मंडपात आल्याच्या नंतर
लेकर या, बाया या, लहान मुलं या. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या ती भलत्या नारी नर, या ती भलत्या नारी नर, या ती भलत्या नारी नर, या ती भलत्या नारी. हरी करारा विचारा मनके, चिंता कोणाची करा, वा विचारा मनके, चिंता कोणाची. हरी घटा या धर्म मंडपात कोणीही या. सकाळाची येते आहे अधिकार, सकाळाची येते आहे अधिकार, सकाळाची येते आहे अधिकार, सकाळाची येते आहे कलियुगी उतार, हरीचे नाम कलियुगी उतार, हरीचे नाम कलियुगी उतार, हरीचे नाम कलियुगी उतार, हरीचे नाम विठ्ठल. टाळ्या वाजवा याच्यासाठी वातावरण. हा, पण ते जुळून आले सगळे तालात आहेत. विठ्ठला विठ्ठला. कोणीही या, या रे लहान थोर, या ती भलत्या. कोणी या, खट्या नट्या किंवा कलियुगा माझी, कोणीही या. आणि इथं आल्याच्या नंतर जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगतो. कथेमध्ये, कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये, काकड्यामध्ये, पारायणामध्ये आपल्याला यम न्यायला येत नाही. एवढे मंडपात माणसं आहेत. एक तरी मेलेले का बघा बघा. एकूण अहो त्या डबल झोपी गेल्या पडत्यात बघा. धराभर त्याला बघा. त्याला म्हणलं तर त्या मागं बघायला काय बाया चॅप्टर राजेवाडीच्या इकडे बघा. असं दुसरं काय नाही. तुम्ही डुकले द्यायले त्याची तुमच्या समोरच्याची झोप मोडायली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कथा ऐकल्याचा नंतर परिणाम काय राजे हो. हे कीर्तनाचे 2 घंटे तुमचं आयुष्य बोनस आहे. बोनस. चांगले माणसं समोर ऐकायला बसायला पाहिजे. एरवी माणसाला 50 वर्षाचा आयुष्य असू द्या बाबा, पण हे 2 घंटे त्याच्यात प्लस होत नाहीत. कारण हे 2 घंटे फुकट दिलेत. कथेमध्ये, कीर्तनामध्ये यम येत नाही. ज्या गावात सप्ताह उभा टाकला यम त्याच्या दूताला सांगते, यम सांगे दूत
माझ्या माणसायला. महाराज बोलायला आणि परवाना निघायला नंबर एकच. जातीने यायला 500-500 जास्त. किती 2-2 आहेत, काडीच आहेत. तसं गाव चांगलंय म्हणा. पण ताण नाही न हो. काय जाग्यावर महाराज आमचं दरिद्री नशीब असं. काय जाग्यावर 2 घंटे माऊलीचं भजन होत आलं बाबा, तरी एका भजन्यानं प्रमाण नाही म्हणलं. मी म्हणलं आता तरी उचला. एक म्हातारा आलं आणि मलाच उचलिलं. आणि मला असतंय का काय प्रमाण उचला, समय जा ना. नंबर 1 भजनी आहे, त्यात तोला मोलाचा असणारा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मर्दंग सम्राट आमचे जिवलग परमार्थ स्नेही विशाल भाऊ शिंदेसाठी एकदा टाळी वाजवा. अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्रभर त्यांनी आपलं नाव केलेलं आहे. आपल्या परिसराचं भूषण, आपल्या या माजलगावचं भूषण. अगदी कमी वयामध्ये आपल्या परिसराचं नाव, आपल्या पंचकृषीचं नाव ज्यांनी परमार्थात आणलं, आदरणीय भजन सम्राट अभिषेक महाराजासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर भजनाचार्य हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुप्रसिद्ध भजन सम्राटांचे भरत महाराज सुरवशे यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर ज्यांनी समोर चाल गायली आदरणीय श्री हरिभक्तीपरायण राम महाराज शिंदे. कुठले? खालचे. हो, हरिश्चंद्र पिंपचे. ते कसं आहे माहिती आहे का, लई दिवस झालं परिचय नाही, तारका बी देत नाही, त्याचं नावच लक्षात. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. वा छान सुंदर पाठीमागे चाल गायली आदरणीय राहुल महाराजासाठी एकदा टाळी वाजवा. आमच्या पाथरीचं भूषण आदरणीय भजन सम्राट राम महाराज गरड, ते सुद्धा परभणीहून आले, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सर्व ही चोपदारापासून तर विनेकरी बाबापर्यंत गावातली परगावातली या वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणाऱ्या या वारकऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि आपला संपूर्ण हा कार्यक्रम कीर्तन जरी संपलं घरी गेल्याच्या नंतर, ज्यांना मोबाईलला बघायचंय महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल आदरणीय देवानंद भाऊ गायकवाड नामसंग कीर्तन युट्यूब चॅनल, बरोबर ना? बरोबर आहे ना? हे त्यांचं चॅनल आहे. या चॅनलला लाईक करायचं आणि बाजूला घंटी आहे, घंटी दाबायला इसरायची नाही. आजचं सगळं कीर्तन तुमच्या या दोन्ही लेकरासाठी एकदा टाळी वाजवा. याच्यातले एक जण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाचार्य प्रकाश महाराजसाठी यांचे बंधू, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आमचे भैया सुद्धा या ठिकाणी आहेत. सिस्टीम ही मला तर वाटतं गावातलीच आहे. काय की सिस्टीम कुठली आहे? सिस्टीम गावात काय? मी गावातलीच म्हणू लागलो की गावातलीच आहे. नामा मने देवान घरच्या घरी नंबर 1 सिस्टीम साठी एकदा टाळी वाजवा बर का. हो, नसता महाराज काल नांदेडला कीर्तन झालं लखन भाई, तिथल्या सिस्टीमवाल्यानं पाया पडून 200ची नोट दिली ती. तुम्ही देणार आहेत का? आमचेच नेतेत काय माहिती. आणि ज्यांनी तुमच्या सगळ्या देवरूप श्रोत्याच्या दर्शनाचा योग आणला, आजच्या कथेचे आमच्या संत पूजनाचे यजमान हरिभाऊ धोंडीबाजी गायकवाड पाटील यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आम्ही सोबत असणारा आळंदीत राहिलो, आमचे नारायण महाराज होते या ठिकाणी, ते सुद्धा उपस्थित आहेत. गोड असणारं कुठे गेली? बघा स्वाबदाराच्या मागे बसल्यावर काय दिसणार आहेत? हो, सुंदर असणारा कार्यक्रम आहे, सुंदर असणारा विषय चालू आहे. विषय आपला हा चालू आहे की कथेमध्ये कीर्तनामध्ये काळाला यायला परवानगी. आता या राजेवाडीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सप्ताह सुरू झाला दाजी, तर यम सगळ्या दुतायला सांगते, माजलगाव नावाचा तालुका आहे, राजेवाडी नावाचं गाव आहे, आणि तिथं तुम्ही 7 दिवस जायचं नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या किंवा यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही. काळ इथं येऊ शकत नाहीये. हे 2 घंटे बोनस आहेत. बोनस नसता काळ तर आपली वाट बघायच नाही की हो. घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजूनही किती आहे. काळा पुढं यमा पुढं वशिले बाजी चलत
नाही. माणसं सरपंचाला फशीतेन, आमदाराला फशीतेन, डॉक्टरला फशीतेन, पण काळाला कोणी फसवीत नाही. शिंदे पाटील काळाच्या समोर कोणाचं काही चलत नाही. एके दिवशी मलाच न्यायला ये मला आवरा म्हणले, मोरे महाराज गण लगे तुम्ही कीर्तन हाणले, लय पैसे गोळा केले, आवरा आता मृत्यू लोकातलं तुमचं आयुष्य संपलं. आम्ही म्हणलं आता तर सुरुवात झाली, अधिक मास राहिलाय. नाही नाही म्हणले, आवरा आवरा. मी म्हणलं यमराज तुम्ही पहिलीच वेळेस आमच्या घरी आलात, पाहुणाचार करणं आमचं काम आहे, तुम्ही चहा प्या. यम म्हणला मी चहा पित नाही, मला ऍसिडिटी आहे. आम्ही म्हणला डिकाशन करतो. आमच्या मंडळीला मी डिकाशन चहा करायला टाकीला शिंदे पाटील, पण त्या चहामध्ये झोपीची गोळी टाकली. कोणाच्या? महाजाच्या. मग कोणाच्या? हा तसं बोल जा ना, असे बुजगे उजगे ना काऊन बसलं तुम्ही? हा कोणाच्या? यमाच्या. हा लय बी नाही असं रेंज मध्ये एवढं पुरतं. यमाच्या चहामध्ये काय टाकली पोरं हो? झोपेची गोळी. ते यमानं ते चाप्याला बाबान झोपी गेलं. आता म्या म्हणला आपला नंबर कटला. त्या यमाची वय घेतली, नंबर 1ला नाव होतं मोरे महाराज परभणीकर. ते कट केलं. शिंदे पाटील कुठे लिहिलं? एकदम खाली लिहिलं. आता मी म्हणलं मग हा काय नंबर लागत नाही. 2 घंट्यानं यम डोळे चोळले म्हणला मोरे महाराज आजपर्यंत मी ज्यांना न्यायला गेलो सगळ्यांना मला बघून दार लावले, खिडक्या लावल्या, कोणी कोणी दगड उचलले, पण जगातले तुम्ही पहिले नंबर माणूस आहेत ज्यानं यमाला च्या पाजला. यम म्हणला मला तुझी दया यायली. तसं म्हणलं ना माझ्या छातीत पाणी निघणं सोबतच. मी म्हणलं काय करणार आहे? काही नाही म्हणले, आजपर्यंत मी वरून सुरुवात करीत होतो, आता मी तशी करणार. आता मी कुठून करणार? खालून. तरी नंबर लागलाच लागत येतो. इथं काही चलत नाही, येथे न चले काही चलत नाही. मरणापुरं नुसतं माणसं टिवल्या 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 टिवल्या. कीर्तन संपलं. महाराज एका कीर्तनात मी म्हणले या गावातले सगळे माणसं मरणार. सगळे स्ट्रिक झाले, सगळ्याच्या डोळ्यात पाणी. आणि 80 वर्षाच्या त्या आजीसारखी एक आजी हसू लागली. हा हा ही ही हु हु, हा हा ही ही हु हु. मी म्हणलं आजी तुम्ही का हसतात? त्या म्हणल्या मोरे महाराज तुम्ही काय म्हणलात? या गावातले सगळे माणसं मरणार. मग मी म्हणलं बरोबर आहे काय? ती म्हातारी म्हणली मी या गावची नाही. या तू या गावची नाही म्हणजे का? आम देवाची सासू आहे. येथे नाही येथे नाही येथे नाही आम्ही तुम्ही एक दिवस जाणार आहेत. आजा मेला पंजामेला, आजा मेला पंजामेला, बाप नसला मेला, आजा मेला पंजामेला. याला म्हणायचं महाराज धोरणात बोलालाय. यायला जर परमान देता येऊ लागले तर महाराज कुठेतरी धुऱ्याला धुरा चलवून
ए ए ए शांत बसा. आधीच पहिला दिवस आहे, आमचा मेळ लागत नाही. हा टाईट बसा असे टाईट. हा जरा जेवण केलेत का? अन्नदान चालू आहे का गावात? सप्त्यामध्ये अन्नदान चालू आहे का? हा मग कोणाची पंगत होती त्या पंक्तीवाल्यासाठी एकदा टाळी वाजवा. आता ऐका अन्नदानाचं काय महत्व आहे. राजे हो, जे लोक अन्नदान करतात त्यांचं आयुष्य वाढतंय. जे लोक अन्नदान करतात त्यांचं आयुष्य वाढतंय. जे लोक पाणी दान करतात का, पाणी, आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला जरा पाण्याची टंचाई आहे, एखाद्याचं घर जर घरामध्ये बोर असेल आणि शेजारच्याला जर पाण्याची टंचाई येऊ लागली तर कधी 2-4 हांड्याला नाही म्हणायचं नाही. कारण पाणी दान करणारा माणूस नेहमी सुखी असतो. किती झाले? 2. अन्नदान करणाऱ्याचं आयुष्य वाढतं. काही लोक म्हणले मोऱ्या तू जरा धोरणात बोल, कारण तू याकडे काही प्रमाण आहेत का? आणि पुरावा जर नसेल तर कोण पुरायचा? मग महाराज पुरायचा. हा दोन्हीला प्रमाण आहेत. अन्नदाने दृढायुषी, अन्नदान करणाऱ्या माणसाचं आयुष्य वाढतं. पहिली गोष्ट. पाणीदान करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान असतं. उदकदाने सदा सुखी. आणि राजेवाडीच्या सगळ्या बायाला महिलाला हात जोडून सांगतो, ज्या बाया कीर्तनकाराला सोनं दान करतात, वरी बघा वरी बघा, ज्या बाया महाराजाला सोनं दान करतात त्यांची कांती, तेज कांती निर्मळ राहती. बाई या मेलेला कोणी आणलंय ग? 1.5 लाख तोळा झाले हे म्हणतंय सोनं. सगळ्याला प्रमाण आहेत माझ्याकडे, सगळ्याला. असा जर सप्ताह होत असेल, ज्याला अन्नदानाची पंगत नाही भेटली ना त्यानं चटया यात्रा, ज्याला चटया यात्राची सेवा नाही भेटलं त्यानं इथलं झाडून काढा, ज्याला इथलं झाडून काढायची सेवा नाही भेटली त्यानं मंदिरात दिवा लावा, ज्याला इथलं काहीच करता नाही आलं त्यानं वारकऱ्याला घरी न्या आणि चहा पाजा, आणि ज्याला काहीच करता येत नाही त्यानं लावा लाव्या करू नका. हा चाललंय, चांगलं चलू द्या. महाराज काय काय माझ्या जीवनात मी असे नग बघितलेत बाबा. मारुतीच्या मंदिरावरचा झाडू उचलून नेतेत, मंदिरातला बल्ब तरी काढून नेतेत. एकानं मंदिरातली घंटा काढली, अलाराम म्हणून स्वतःच्या डोसक्यावर बांधली. हो पुन्हा 80 वर्षाचे झाले पुन्हा म्हणते जरा मनक्यात गॅपच आला. ते गॅप नसते, ते देवाचा दणका राहत असते. जोपर्यंत चांगले तोपर्यंत जिंदगी म्हणजे भजन करायचं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ ऐसा समय निकालो प्रेम करो श्री राम से. विठ्ठला विठ्ठला सुंदर निवेदन केलेलं आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानोबा राहायचा आहे. आणि ज्ञानोबा रायनं अखिल विश्वातल्या फक्त 84,99,999 जीवाला बाजूला सरलं आणि एक जीव पकडला. त्या जीवाचं नाव काय? त्या जीवाला काय म्हणतात? माणूस म्हणतात. ज्ञान कोणाकडे? ज्ञान कोणाकडे? ज्ञानेश्वरी कोणाला वाचता येते? माळ कोणाला घालता येते? पंढरपूरची वारी कोणाला करता येते? आणि जे याला करता येत नाही त्याला गाढव म्हणतात का माणूस? मग बघा आपण कोण येत? माणसाला देवाचं नाव का घ्यायचं? घेता येत नाही. आजपर्यंत असं राजेवाडीत झालं का? 4 म्हशी एकत्रित बसल्यानं हरिपाठ म्हणला नाही. 4 बैल एकत्रित आले आणि काकडा घेतला नाही. 4-5 शेपुड्या आल्या आणि त्यांनी जागर केला, असं घडत नाही. कारण का घडत नाही? त्याला ज्ञान नाही. ज्ञान कोणाला आहे? माणसाला आहे. याच देही घडे देवाचे आणि हे ज्ञान, ज्ञान माणसाला आहे. बाबा
माणसाला ज्ञान आहे, पण माणूस देवाचं भजन करीत राजे हो. विचार करा, आपलं आयुष्य किती बर्बाद किती करतो. 100 वर्षाचं आयुष्य आपलं, शतवर्षाची गणना, पुन्हा त्यामध्ये राजे हो 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला प्राप्त झालं. 100तलं 50 तर कोणी नेलं? अल्प आयुष्य मानव देह. आवाज द्या. अल्प आयुष्य आपल्याला प्राप्त झालंय. किती झालंय? अल्प आयुष्य मानव देह आणि शतगणिले ते. पुन्हा त्याच्यामध्ये बालवत्व, पीडा, रोग, क्षय. बाबा हो 100 वर्षे भेटले, पण इतक्या मंडपात मला एक जण सांगा की 100 वर्षे जगतो तर याची काय गॅरंटी? 100 नाही, आता कमीत कमी 70च वर्षे लय झाले. बरं, त्या 100तले 50 कोणी नेलेलेत? झोपीनं नेलेले राजे हो. असे काय काय नगेत 80 वर्षाचे होते, पण माळा घालीत नाही. काल्याचं कीर्तन संपलं आणि एका घरी मला नेलं. मोरे महाराज, मोरे महाराज, चहा प्यायला चला. आता आम्ही त्याच्या घरात गेलो. त्याच्या सुना आल्या, नातू आले, लेकरं आले, पत्नी आली, हात जोडले मला. मोरे महाराज, काही बी करा, पण आमच्या म्हाताऱ्या बाबाला माळ घाला. 80 वर्षाचे म्हातारे बाबा असे खाटाव पडले. म्हणलं बाबा, मला म्हणला आता जेवलो नाही म्हणलं, माळ घाला माळ. मी म्हणलं माळ घाला तर बाबा काय म्हणले माहितीये का? मोर्या मग आताच वय झालंय का काय? 80 वर्षाचं तसं म्हणले हो बाबा. मी म्हणलं बाबा जातो मी. घेतलं नारळ निघालो. पुढच्या वर्षी त्याचे नातू पळतच आले. शिंदे महाराज नाचू लागले. मोरे महाराज, मोरे महाराज, आमचे बाबा वारकरी झाले, आमचे बाबा वारकरी झाले. अरे मला काय झालं? म्हणले आमच्या बाबाने एवढी टपू माळ घातली. माळ घरी गेलो तर त्या बाबाच्या गड्यात एवढी टपू माळ, बाबाला रुतलीन एवढं टुंबूल आलतो. म्हणलं बाबा एवढी टपू माळ कस काय घातली? लेकरं नातवा बायको सगळेच पळत आले. मोरे महाराज, आमच्या बाबाच्या तोंडातले सगळे दात पडून गेले. सावण आहे म्हणून माळ घातली. बघा हे लय नमुन्याचे असते तो महाराज. बर तिथलं तसं झालं. त्याच्या शेजारचं म्हातारं म्हणलं मोरे महाराज, मोरे महाराज. म्हणलं वागा काय? मला बी घाला, मला बी घाला. म्हणलं वागा तुला काहून घालायची? मग हे पोरं आणि इथंच नाही तर खारे वटाने फुटाने दुसरं काय नाही. एवढं शरीर दिलंय. अहो हे देवाला भेटलं नाही. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा. आपल्याला भेटलं का नाही? कसं भेटलं? आमच्या इंद्रायणीच्या घाटावर एक कावळा आंधळ वतन कावळा सापडीत बसलं. टाळी वाजवायला लागलं. इकडे बघा हिंद पाटील अशी टाळी वाजवली. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवली. हो हो अशी टाळी वाजवली. त्याच्या टाळीमध्ये कावळा आला. काय आला? कावळा आला. कावळा आल्याबरोबर आंधळ्यानं ते कावळा बागलात ठेवला आणि तिथून राजाचे सेवक जावं लागले. ऐका हो ऐका, काय झालं? आपल्या राजाला रोग झाला आणि राजाचा रोग दूर जाण्याकरता 2 कावळे पाहिजे. त्याला 10 लाख रुपये बक्षीस. आंधळ झालं नाही इड. आंधळ म्हणलं आपल्या बगलात एक कावळा आहे आणि पुन्हा आपण हातवरी करायचे आणि पुन्हा काय करायचं? विठ्ठल अशी टाळी वाजवायची. बगलातला एक आणि टाळीतला एक. एक आणि एक 2. 2 कावळे राजाला दिले की 10 लाख रुपये येणार. महाराज आंधळ्याला माहित नव्हतं टाळी वाजवण्याकरता हात वर घ्यावे लागतात. आंधळ्यानं टाळी वाजवण्याकरता हात वर घेतले. टाळी वाजवली. बगलातला बी गेला आणि टाळी तालाच नाही. आता म्हणा पावला देह हरी
झालं बाबा न घडो उपाय घडो आले पावला हा देह कागटाळी न्याय आपल्याला देह प्राप्त झाला पण देहाची किंमत कळाली नाही राजे हो ज्यांना हात नाही त्याला हाताची किंमत कधीतरी विचारली पाहिजे ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत कधीतरी विचारली पाहिजे ज्याला एखादा पाय नाही त्याला पायाची किंमत विचारली पाहिजे आजपर्यंत त्या भगवंतानं आपल्याला मारलं नाही आणि त्यानं आपल्याला शरीर चांगलं दिले हे भगवंताचे उपकार आहेत आजपर्यंत मेलो नाहीत बरे झालो जीवरी देवाचे उपकार माना बरे झाले आजीवरी नाही पडिलो राजे हो आपण मेलो नाहीत हे देवाचे उपकार आहेत ऐ चुळबुळ करू नका गवची बसा टाईट बसायचे टाईट वा लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा हे पुढी बसली तेवढा तरी उपकार आहे बाबा यायच्यावर तरी चांगले संस्कार लागतील एखादा माळ घालील एखादा हरिपाठ म्हणेल कोणी हनुमान चालिसा शिकेल यायला पुढी बशीचा दररोज कीर्तन करायच्या ह्याच्या याच्यावर संस्कार रुजू होतात नसता लेकरं काय लेकरं नंबर 1 असतात गोविंद महाराज काय सांगा तुम्हाला आता तुमच्या गावातले सगळे चांगलेत म्हणून द्या सोडून तरी ते डेंजर दिसायच नाही ते मान घातलं आहे काय की डेंजर वागा उभं टाक बरं जाग्यावर त्याला उभं करा रे अय भैया नाव काय वागा उभं टाक ना जाग्यावर उभं टाका नाव काय कृष्णा जोऱ्यात ऐकू ये ना मला जोऱ्यात काय कृष्णा नाव करे टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा महाराज लेकर किती राजेवाडीचे हुशार आहेत बघा आता हे इथलंच आहे कानात बाडी गिडी तो कुठला आहे रे इथलंच आहे का आता बघा आता माझ्याकडे लक्ष द्या भ्यायचं अजिबात नाही त्या स्वरात म्हणायचा आता बघा भ्यायचं ना सगळ्यांना उत्तर द्यायचे शेजारच्यानं एक घर बांधलं आपल्याला किती घर बांधा वाटतेत पोरे हो लागलं त्या स्वराला आता नंबर 1 गाडी पेटली बरं का आता शेजारच्यानं एक गाडी घेतली आपल्याला किती गाड्या घ्या वाटत्यात राजेवाडी चांगली हो नंबर 1 आता शेजारच्यानं 1 एकर जमीन घेतली शिंदे पाटील आपल्याला किती एकर घ्या वाटती शेजारचा एक माणूस मेला आपले किती मरा वाटतेत मायासारखे लय मातीत घातली ते महाराज मी माझ्या आयुष्यात शिंदे पाटील तुम्हाला माहित आहे मी अभिषेक भयान भरत बुवा कोणाच्या नादीन लहान लेकराच्या कवाच लागत नाही माझ्या जिंदगीत तेवढं ढबरं पोरग म्या कवाच बघितलं नाही हो ते नच्याच्या चॅनललाच माझा व्हिडिओ ते लाखानं चलत आहे ऐका माझ्या जिंदगीत तेवढं ढबरं पोरग कवा बघितलं नाही 92 किलो वजन महाराज त्याची ढेरी म्हणजे गणपतीवाणी कान नंदीबाईलावाणी गाल सफरचंदावाली त्याच्या मांड्या म्हणजे आपल्या आवताच्या दांड्या एवढं ढबरपुर्ग शिंदे पाटील लगी वाजवा लगी महाराज तिकडून असं डुलत आलं आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणतंय मोरे महाराज मी म्हणलं काय भांड्या मला एकदा तुमच्या खांद्यावर बसायचंय मी म्हणलं भांड्या तू माझ्या खांद्यावर बस ना आणि मला चौघायनं उचल ना सांगच राम नाम मी म्हणलं ग बस ते मला एकदाच बसू द्या भाई म्हणलं तिकडं एकदाच बसू द्या 10 रुपये घेतले बाबा कीर्तनकारा कोण घेतले त्यानं 2 पार्लेजी पुढे आणले आणि एकटेच कोपऱ्यात जाऊन खाऊ लागलं तेवढ्यात त्याचे मायबाप आले मोरे महाराज मी म्हणलं बोंबला आमचं पोरग तुमच्या पाया पडलं का मी म्हणलं आत्या तुमचं लेकरू काय माझ्या पाया नाही पडलं माझे 10 रुपये घेतले आणि 2 पार्लेजी पुढे खाल्ले मायन बाप म्हणले भांड्या महाराजाच्या पाया पड पाया लांबून आलेत लांबून त्यानं लाल जरा डोळे केले आणि असं भ्यासूर बघू लागलं मी नसतो पडत महाराजाच्या पाया म्हणलं मावशी जमदाग्नी शांत बसलीच जाऊ नका जवळ त्या म्हणल्या ग बसा मोरे महाराज आमचं पोरग तुमच्या पाया पडलंच पाहिजे माईनं बापानं महाराज हरिश्चंद्र महाराज त्या पोराचं म्हणून माझ्या पायावर टेकिलो माईला आणि बापाला ते पैलवान होतं ना बाबा नुसतं असंच केलं 10
मा इकडे उकंड्यात बाप तिकडे उकंड्यात. मी तर चळचळच कापायला लागलो. मी म्हणलं येणं एक बुकी हाणली तर मग कीर्तन इथंच. मी घेतला फेट्यान ते म्हणला आई आई मोरे महाराज पळून चाललेत. तेवढ्यात त्या मावशीने हात धरला. मोरे महाराज कुठे चाललात? मी म्हणलं मग समाधी बांधायची का इथं? काय जागर ठेवायचा? त्या म्हणल्या मोरे महाराज काही जरी झालं आज तर एक आमचा बांड्या तरी मरण नसतात, तुम्ही तरी मरतात. मी म्हणलं मावशी मी का मरण? म्हणले आमच्या गावात आल्यात म्हणून. त्या म्हणल्या आज काही हो द्या. मी म्हणलं मावशी नको. त्या म्हणल्या ग बसा तुम्हाला काय अक्कल आहे? म्हणलं मला नसू द्या म्हणलं अक्कल. आता जाऊ द्या मातीच करायची आमची. बाईनं शेजारच्या 5 बाया बोलिल्या. किती झाल्या? 5. माणसानं शेजारची 5 माणसं बोलिले. 5 आणि 5 दोघं नवरा बायको 12 बंड्या. 12 जणांना त्या बंड्याचं मुतकं मया पायावर टेकलं आणि शिंदे पाटील 12ला 12 बोंबलत गेले. त्यानं एवढा दगड घातला. नारायण महाराज एवढा दगड घेऊन काय म्हणते माहिती काय? मोरे महाराज दगडच हाणतो. मी मावशी धरा त्याला मग कीर्तन इथंच होईल. त्या म्हणल्या मोरे महाराज आमचं पोरग हातात दगड घेते पण मारित नाही. ते म्हणलं आता तर खरंच हाणतो. म्हणलं धरा त्याला. त्या म्हणल्या गबसा मोरे महाराज. त्यानं घेतला दगड आणि खणखण हाणला. इथं लागला भळभळ रक्त निघालं. म्हणलं मावशी पोरानं डोसकं फोडलं. तिची माय मला म्हणली मोरे महाराज तुमचंच पाप होतं. म्हणलं किती लेकर आहेत तुम्हाला? म्हणली 2 जण आहेत 2 जण. म्हणलं एकानं कपाळ फोडलं दुसरं कुठे? ते म्हणल्या तुमच्या गाडीतलं डिझेल चोराले. लेकरू कसा असत ऐका राजेवाडीकर. आपल्या घरात एक मुलगा असा असावा ज्याच्या गळ्यात ही 5 रुपयाच्या तुळशीची माळ यावी. आपल्या घरात एक मुलगा असा असावा ज्याने एकादश धरावी. आपल्या घरात एक मुलगा असा असावा ज्याची या महायज्ञामध्ये एखादी पंगत असावी. आणि आपल्या गावामध्ये एक मुलगा असा असावा ज्याने या तिरंग्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि हिंदू धर्मासाठी बलिदान देणारा स्वातंत्र्य सैनिक आपल्या गावात असला पाहिजे. पुत्र बाबाईचा गोंडा राजे हो संतांची शिकवण आहे आपल्याला. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी काय झाला पाहिजे? झेंडा लागला पाहिजे. आपलं नशीब हिवराच्या झाडाखालचे. आपल्या पोटी उरपटच पुत्र झाला ऐसा गुंडा माय बापाच्या डोक्यात घालतो. आपलं नशीब आहे. म्हणून देवावर कधी रुसायचं नाही. लहान लेकर लय चापत्यारे शांत बसा. राजे हो संतती पोटाला चांगली यावी. राजे हो मुद्दा हा चालू आहे. शरीर दुर्लभ आहे न भेटणार आहे. आपल्याला भेटलंय मग या शरीराने देवाचं नाव घेता येते. शास्त्र सांगते 100 काम सोडा शतमी वहाय भोक्तव्यम. 100 काम सोडा जेवण करा. 1000 काम सोडा अंघोळ करा. 1,00,000 काम सोडा दान करा. कोटी कामाचा त्याग करा आणि देवाचं भजन करा. विठ्ठल माऊली आम्हाला कळालं शरीर दुर्लभ आहे. देवाचं नाव माणसालाच घेता येते. आम्हाला शरीराचं महात्म्य कळालं. देवाचं नाव माणसालाच घेता येते हेही कळालं. पण माऊली आम्हाला एक सांगा आम्ही कसं घ्यायचंय? माऊली म्हणले कसं बी घ्या. उठता बैसता हरी बोला असाला ते करा देते असाला ते करा देते हरिनामाचे
आता थोडं मापात म्हणा, वेळ होत आलाय. कसंही म्हणा, उठता बैसता हरी बोला, देता घेता हरी बोला, किंवा सर्व कार्य करिता कधीही देवाचं भजन केलं पाहिजे. आता इकडल्या बाया कितलं उठत्या त्या सकाळी? 8 वाजता? मला वाटलं 8 वाजता. हो ना. आता उद्यापासून तुमचा सप्ताह सक्सेस झाला. एवढाच मंत्र मोरे महाराजाचा मंत्र आहे. हे कोणीच सांगत नाही, तुम्हाला मी सांगलो. आणि हे पूर्ण झाले मग प्रमाण म्हणा. आता ऐका, उद्यापासून एकच, सगळ्यात पहिल्यांदा उठल्याबरोबर आत्या कोणतं काम असतंय? उठल्या झाडून काढताना. उद्यापासून सगळ्या राजेवाडीच्या बायानं झाडून काढताना बोलायचं नाही. काय म्हणायचं माहिती आहे का? शिंदे महाराज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. झाडून संपलं. पुन्हा दिदी रांगोळ काढताना काय म्हणायचं उद्यापासून? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रांगोळ संपली. पुन्हा स्वयंपाक करताना उद्यापासून काय म्हणणार? राजेवाडी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्वयंपाक संपला. धुणं धुताना काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धुणं संपलं. नवऱ्याला मारताना राजेवाडी काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अहो, कामामध्ये देवाचं भजन करा. कामामध्ये काम काही म्हणा, जाईल भवश्रम, सुख होईल. कधीही भजन, कधी न लगे चिंतनासी वेळ. सर्व काळ कधीही देवाचं भजन. भांडता कांडता हरी बोला. शिव्या देताना सुद्धा देवाचं नाव. महाराज, जसं आमच्या वारकऱ्याचा नियम असतंय का? आंघोळ करायची, आंघोळ झाल्याबरोबर मारुतीचं दर्शन घ्यायचं, ज्ञानेश्वरी उघडायची, 20-25 वया वाचायचा, गाथा उघडायचा, 10 अभंग वाचायचे, आणि नंतर चहा प्यायचा. असा वारकऱ्याचा नियम असतंय. तसं काय काय भांडकुडळ माणसाचा एक नियम आहे. ते आधी भांडत येतं, नंतर दात घाशीत येतं. हो, आता तुमच्या गावात बी आहेत अशा भांडणाऱ्या, पण मला नावं पाठवत पण सांगत नाही. कशा लोक मला वापस जायचे. हो, आमच्या गावात शांताबाई नावाची बाई आहे. बाबा इथं आहे का? काय बाबा जायचंय आत्या मला वापस. ते आता पुढेच निघाल्या की. त्या शांत नाही, पण भांडत नाहीत ना. नाही. आणि महाराज, त्या बाईला भांडणाची भरत बाई एवढी सवय. बाबा चहाच प्यायची नाही, आधी भांडायचं मग चहा. पण महाराज, त्या बाईनं 1 दिवस 4 दिवस एकाच घरी भांडली. आणि ती म्हातारी कदरली गावच्या पाटलाकडे गेली. पाटील या बाहेर. पाटील बाहेर आले. काय झालं पारूबाई? काय झालं? ती शांताबाई 4 दिवस झालं मलाच भांडायली. पाटील म्हणला, तुला माहित आहे ना शांताबाईचा स्वभाव कसा आहे? अगोदर भांडती, नंतर दात घाशीतीन, चहा पितीन, तिथून पुढे उद्घाटन होते. पाटील, मी आज कोणत्या जन्मातलं पाप केलंय? या गावात जन्म झालाय, 4 दिवस झालं मलाच भांडायली. मग ती कदरली, ती पाटलाला म्हणली, द्या त्या बाईला घर वाटून भांडायला. द्या तर द्या म्हणला पाटील. आज दगडाबाईला, उद्या पारूबाईला, धोंडाबाईला, गंगाबाईला दिले घर वाटून. कशाला? कशाला? भांडायला. पण त्या म्हातारीचा नंबर अशा घरी लागला बाबा, तिथल्या घरातली म्हातारी होती 80 वर्षाची. तिथं चळचळच कापा लागली. माय, उद्या त्या शांताबाईची भांडायची बारी गये, आणि मला तर शिव्या येत नाहीत. तिला 300-350 शिव्या पाठवत गये, आणि भांडणाची माझा तर शिव्या नाही गये. आता तर मी मरतेच गये. शिवी तर एक बी पाठ नाही. पण तिची सून चॅप्टर होती. ती म्हणली, आत्याबाई चिंता करू नका. आहा, मी बघते म्हणली ना. बघते. तेवढ्यामध्ये सकाळी ही शांताबाई तिच्या दारात गेली. ए पोरी, ये म्हणा तू या सासूला तिचा भांडायचा नंबर आहे. ती म्हणली, आली गये, आता तर मरेतच गये. मधातूनच रडायला लागली. सून म्हणली, आमची सासू तुम्हाला घाबरली, मागच्या घरात जाऊन बसली आणि शेंदूर लावायल्या. शेंदूर लावायली.
शेंदूर लावून भांडणाचं उद्घाटन करायचं का काय? मला कमी समजिती का काय? ही शांताबाई घरी गेली, दुकानावर गेली, 10 रुपयाचा शेंदूर घेतला आणि मळवट रिसलं. परत आली, अय पोरी ये म्हणा तू या सासूला बाहेर. ती म्हणली आली गय. तेवढ्यात ती सून चाप्टर आहे, ती म्हणली आमची सासू तुम्हाला घाबरली, गावातल्या वारकाकडे गेली आणि चप्पी करायला बसल्यात. चप्पी काऊन करायची? भांडणामध्ये असणारी एकूण एकीचे केस धरतेन म्हणून टक्कल करायला गेली. ती म्हणली माय मग तर केस आहे, तिचं टक्कल कसं धरता येत नाही, मग तर केस कसे धरता येतात, मला केसाला धरू धरूच आदळी. ती म्हणली मग मी जाते वारकाकडे चप्पी करून येते. ती गेली वारकाकडे राजेवाडीच्या. वारीक मामा चप्पी करा. वारीक मला डोसक्या पडलीस का काय शांताबाई? भांडणं जोऱ्यात होणार आहेत, पहिल्यांदा चप्पी करा. वारकनं केली चप्पी. पुन्हा आली, ए पोरी ये म्हणा तू या सासूला बाहेर. ती पोरगी म्हणली माय आमची सासू तुम्हाला घाबरली आणि ही समोरची आमच्या दारातली हिरे का, त्या दारातल्या हिरीत उडी हाणली. मला घाबरून हिरीत लपून बसली का काय? ही तिच्या समोर गेली, हिरी समोर. कोण? मै आजी नाही, शांताबाई. बाबा ही गेली. बाबा हिरीमध्ये पाणी होतं, पाणी शांत होतं, हिचं टक्कल हिरीमध्ये दिसलं. मळवट रेसलेलं ते शेंदूर. राम महाराज तेवढ्यामध्ये चप्पी केलेली. हिनं वरून आवाज दिला शांताबाईनं, ऐ इरीत लपलीस का काय? खालची म्हणली हो. हानू का उडी? ती म्हणली हान उडी. शांताबाईनं उडी हाणली. अजून वरी नाही. हे भांडायचा कार्यक्रम आहे हो, पण भांडण्यात सुद्धा मजा आहे. जनाबाईनं भांडण केलं. कोणासोबत? देवासोबत. शिव्या दिल्या. कोणाला दिल्या? कोणत्या दिल्या? अरे अरे विठ्या मूळ माईच्या. देवाला शिव्या दिलं. ए देवा. पण त्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागल्या. देवाचं नाव कसं घ्या? बसताना घ्या, उठताना घ्या, झोपताना घ्या, कधीही देवाचं नाव घ्या, ते देवाचं नाव उपयोगी पडतं. आणखी सोपं करून सांगतो, सगळेजण शेतकरी आहेत. शेतामध्ये बी पेरत असताना ते बी पालतं जर पडलं तरी उगवतं आणि सोयीचं पडलं तरी उगवतंय. देवाचं नाव आळस आलं तरी घ्या, कसं घ्या, पण देवाचं नाव न घेता मरू नका. म्हणून सगळ्या विश्वातल्या अखिल मानव जातीला ज्ञानोबारायनं उपदेश करण्याकरता एक अभंग निर्माण केला. ऐका म्हणले माणसांनो, तुम्ही एक काम करा, तुम्हाला देह भेटला एक, दुसऱ्याला भेटत नाही दोन, माणसाकडे ज्ञान आहे 3 आणि माणसाच्या देहात देवाचं नाव घेता येते 4. मग तुम्ही एक नाव घेतात का? कोणतं? त्या अभंगाचं रामकृष्ण नाम है दोन्ही साधीरी. 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 रामकृष्ण नाम है दोन्ही साधीरे. रामकृष्ण नाम है दोन्ही साधीरे. रामकृष्ण नाम है दोन्ही साधीरे. हृदय मंदिर स्मरकार. हृदय मंदिर स्मरकार. हृदय मंदिर स्मरकार. अपनी अपना सुनबाला. अपनी अपना सुनबाला. अपनी अपना सुनबाला. अपनी अपना सुनबाला. हृदय मंदिर
करता एकदा आयुष्यामध्ये काही कमवा नाही कमवा, पण देवाचं नाव कधी देवाचं विसरायचं नाही. राजे हो, देवानं अनमोल नरदेह आपल्याला दिला आहे. देव 24 घंटे त्याची आपल्याला देते, म्हणून दिवसात आपण बाबा तासाला एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. सामान्य वर्ग आहेत आपण, माझ्या सहित तुम्ही सुद्धा सामान्य आहात, शेतकरी आहात. शेतीतलं काय काम करायचंय? आऊत हाणायचंय, मग एका घंट्याला एकदा रामकृष्ण हरी म्हणायचंय. सगळ्या बाया आता सध्या हरभरं कापण्यावर आहेत, कोणी गहू कापत्यात. गहू कापता कापता गप्पा नाही ठोकायच्या, रामकृष्ण हरी म्हणायचंय. बाकीचं इथं राहणार आहे, देवाचं नाव सोबत येणार आहे. लटिका व्यवहार सर्व हा सगळं लटकय लबाडे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. कोणापासून? विनायमा पासोनिया करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. विनायमा यमा पासोनिया. तळमळीनं बोलले हो साधू संत. साधू संताला का 4 पैसे आपल्याकडून घ्यायचेत का? माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली, आपण काय दिलं? नाथांनी भागवत दिलं, आपण काय दिलं? तुकोबारायनं गाथा दिला, आपण काय दिलं? काहीच नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा. महाराज, इथं लोकांना गोड वाटतंय, आम्ही माळा घातल्या नाही, आम्ही तुमचं ऐकत नाही, आम्ही पंढरपूर पाहितलं नाही, आम्ही असणाऱ्या देवाचं भजन केलं नाही, आमच्या तोंडा आम्हाला लोक म्हणतात. हा, इथं बरे, पण तिथं गेली कसं आहे माहित आहे का? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर नाही त्या यमासी. मग तिथं यम जेव्हा आपल्याला फटके हाणतंय का, तेव्हा आपल्याला आपले मायबाप आठवतेत, मग कोणी सोडवित नाही. मग तिथं काय आहे? एकटा जीव. सगळं तिथं संपलेलं असतंय. जिवंत असताना परमार्थ करा. एकदा रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे? रामकृष्ण एकदाच म्हणायचं, आणि या नामाचे संस्कार आपल्यावर पडतात. ऐका आता शांत चित्तानं. देवाच्या नावात ताकद किती आहे? देवाच्या नावात एक मुद्दा सांगतो. देवाच्या नावातली ताकद. आमच्या चातुर्मासामध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर, तुम्हाला माहीत असतील जुन्या माणसाला, किंवा त्यांचे पूर्वज महाराज शेखर महाराजाच्या मठात, गुरुवारी आमच्या बाबांच्या मठात शेखर महाराजाच्या चातुर्मासामध्ये एक वारकरी बाबा राहायचे. नावाची ताकद आहे का बरं का? आता देवाच्या नावाची ताकद, राम नावाची. त्याच्या संस्कार असे पडले होते, ते वारकरी बाबा चातुर्मास काढायचे. 3ला चंद्रभागेला जायचे. चंद्रभागेचं पाणी घ्यायचं आणि डोक्यावर टाकायचं आणि रामकृष्ण हरी म्हणायचं, हरिपाठ सुरू करायचा. हरिपाठ संपला, घरी प्रदक्षिणा मारायची, घरी यायचं, ज्ञानेश्वरी वाचून उघडीत वाचित बसायचं. आणि महाराज बघता बघता त्या म्हाताऱ्याचं वय संपलं आणि त्याला न्यायला यमराज आली. शेवटी त्याचा अंतकाळ झाला, मेल ते. मेल्याच्या नंतर बाबा त्याचा नियम ठरलेला होता, अंगावर पाण्याचा थेंब पडला की काय म्हणायचा? हरिपाठ. काय म्हणायचा? मी काय लय पुराणी गोष्ट सांगा ना, आता घडलेली सांगायलो, घडलेली. देवाच्या नावाची ताकद आहे का? मग त्याला गावाकडं आणलं आणि गावाकडं आणल्याच्या नंतर राजे हो, आता माणसं मेले. आमच्या परभणीकडे आंघोळ घालतात, इकडे घालतात का नाही? आंघोळ घालतात ना, मेल्यावर माणसाला आंघोळ घालतात ना. भाषेमध्ये फरक असते. आमच्याकडे एसटी म्हणते, तिकडं बस म्हणते. आमच्या इकडे चहाला चहा म्हणते, तिकडं आमच्या इकडे बायाला महिला म्हणते, तिकडं आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळते, तिकडं भाषेमध्ये फरक असते. बाबा त्याला आंघोळीला काढलं बाहेर, आणि त्याचा नियम काय ठरलेला होता? अंगावर पाणी पडलं की रामकृष्ण हरी म्हणणं, रूप पाहता म्हणणं, सुंदर ते ध्यान म्हणणं, हरिपाठ म्हणणं. ते म्हातारं होतं मेलेलं. महाराज त्याच्या लेकी आल्या, त्याच्या सुना आल्या, अंगावर पाणी टाकतात ना जवळचे नातेवाईक, त्याच्या अंगावर पडला पहिला थेंब तांब्यातला खाली. लगेच तोंडातून सुरू झालं,
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाबा बाबा सूनबाई तर अशी पळाली माय आपले सासरे बाबा भूत झाले गे. तिनं घेतलेला पाठ सुद्धा उचलला आणि म्हातारं खालीच. महाराज पहिला थेंब त्याच्या अंगावर पडला. त्यानं सगळा हरिपाठ म्हणला आणि हरिपाठ म्हणल्याच्या नंतर पुन्हा आपला देह ठेवला. एवढी ताकद का निर्माण झाली त्या माणसानं आयुष्यभर देवाचं भजन केलं. देवाचं नाव तोंडाला यायला एका जन्मातलं नाही हजारो जन्मातलं पुण्य लागत. अनंत जन्मात हो एका जन्मातलं नाही अनंत जन्माचं पुण्य लागतं. एकदा रामकृष्ण हरी म्हणायला एका जन्मातलं नाही अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री तरच नाम येईल जीवाग्री श्रीरामाची. देवाचं नाव तोंडाला यायला एका जन्मातलं नाही तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि तेव्हा या विठ्ठले आपण किती महाराज पापी माणसाला किती म्हणा देवाचं नाव घे येत नाही आणि वारकरी सहज म्हणून जाते. हो सगळ्या बाया विठ्ठल 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 म्हणू लागल्या आणि एक म्हातारी म्हणीच न गेली. मोतीच्यावरच लक्ष कीर्तन संपलीन पाया पडायला आली. म्हणलं आजी सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या तुम्ही का म्हणे नाही गेल्या. त्या म्हणल्या मोरे महाराज मया नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे आणि मी त्याला बोलतच नाही. म्हणली बघा तुम्ही इथून खटकलेलं आहे आपलं. महाराज कसंही देवाचं नाव घ्या ते अंतकाळी येतं. आणि जाताना या लेकराचा एवढा मुद्दा आहे का. आता शांत बसा रे. एक शेवटचा मुद्दा आहे का. तुम्ही माना नका मानू माळ घालायला देवाचं नाव तोंडाला यायला आषाढी पंढरपूरची वारी करायला आणि वारकरी व्हायला तुम्ही माना नका मानू पुण्यच लागत आहे. या गोष्टी पुण्याशिवाय होऊ शकत नाहीत. कोट्यवधी लोक आम्ही आमच्या जिंदगीत बघितलेत बाबा पण देवाचं नाव नाही. आणि देवाचं नाव तोंडाला यायला रामजी पुण्यच लागत नाही. बहुत हो काही असणार तुम्हाला सांगतो. जिंदगीमध्ये तुम्ही पैसा कमवा काही कमवा आता थोडं आवरत आले आपलं पण देवाचं नाव घेण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य जर नसेल तर बाबा वाणीला देवाचं नाव येत नाही. एक एवढा दृष्टांत सांगतो. तुमच्या जवळ जर पुण्य असेल तर देवाचं नाव येतं नसता येत नाही. लाख प्रयत्न करा तुम्ही नाही येतो देवाचं नाव. एक पोरग पक्वाद वाजिनार झालं आमच्या शिंदे पाटलासारखं आणि एक झालं गायक आमच्या अभिषेक महाराजासारखं. महाराष्ट्रात दोघाचं नाव ते नातू होती एका आजीची. महाराज अख्खा महाराष्ट्र त्या दोघाला ओळखीत होता पण त्याची आजी तिस्मार खान होती. तिस्मार खान म्हणजे इस्कॉन. आजीच्या गळ्यात माळ नाही. आजी असणारं महाराज देवाचं नाव एकदा बी घेतलेलं नाही. मग दोन्ही नातवायला दया आली. अरे रे सगळा महाराष्ट्र आपला असणारा सत्कार करते. कुठेही जाऊ द्या शाली आहेत कुठेही जाऊ द्या हार आहेत कुठेही जाऊ द्या पाकिट आहेत कुठेही जाऊ द्या मानधन आहे पण आपल्याच घरातली आजी काय म्हणत नाही. चौबदार काय ऐकू येत नाही का. मग जमला मिळेल जाऊ द्या काय ताण नाही. चौबदार म्हणे तू काही म्हण मला ऐकूच येत नाही. मग काय डोसका फोडून घेऊ का काय. जाऊ द्या तिकडं. आजीच्या तोंडातून आपण काय म्हणून घ्यायचं शिंदे पाटील रामकृष्ण हरी. मग त्या पोराने एकदा असं नियोजन केलं. भरत महाराजाला फोन केला आमच्या हरिश्चंद्र महाराजाला फोन केला नारायण महाराजाला फोन केला आमच्या राम महाराजाला फोन केला आणि सगळ्याला फोन लावून सांगितले आपण मोरे महाराजाचं कीर्तन ठेवू. मुद्दा लक्षात आहे ना. देवाचं नाव तोंडाला यायला काय लागतं पुण्य. तरी येत नाही. महाराज कीर्तन ठेवलं मायावालं. दक्षिणा ठरली आमची काय ठरली ते यायला ठरले 2-2, 4-4 हजार. आणि मग त्यांनी हात जोडले आमच्या भरतबुवाच्या पाया पडले. भरतबुवा सगळ्या महाराष्ट्रात आमच्या 2 लेकराचं नाव आहे पण आमच्या आजीनं आजपर्यंत रामकृष्ण हरी म्हणली नाही. तुम्हाला 2000 दिलेत ना मग तुम्ही एकच काम करा पाया पडतो तुमच्या आमच्या तोंडात आजीच्या तोंडातून काय म्हणून घ्या काय म्हणून घ्या रामकृष्ण हरी. भरतबुवा म्हणले निस्ते रामकृष्ण हरी म्हणून घ्यायचे किती आहेत 2000 झालं म्हणले. सगळे गेलो जेवायला पंचपाकवानं केले. महाराज दारात रांगोळ म्हातारी अशी काठी ताईट रामजी अशी काठी ताईट ग्वागल गिगल लावलेलं इस्कॉन म्हातारी होती ती बी असं टेकन दिलेलं येऊनी वराडी बैसले अंगणी अशी ताईट. सगळे गेलो तर आम्ही मधात आणि शेवटला भरत महाराज गेले हात जोडले.
आता सहज भरत महाराज म्हणले मी जर आजीला रामकृष्ण हरी घातला तर आजी काय करणार? रामकृष्ण हरी घालणार. भरत महाराजांना हात जोडले ना आजीला असं केलं शिंदे पाटील, रामकृष्ण हरी आजी, रामकृष्ण हरी. आजी इस्कॉन होती. आजी म्हणली येलकम 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 येलकम, पण आजी काय रामकृष्ण हरी म्हणली. भरत बुवा म्हणले तुमचे 2000 बी नको आणि काहीच नको. जेवता जेवता त्या लेकरांनी एवढले तोंड केले बाबा, एवढा मोठा 10-15 हजाराचा खर्च केला, वारे करके आणले, जेव घातले, लेकरांनी एवढले तोंड केले आणि पुन्हा ते आमच्या हरिश्चंद्र महाराजाकडे आले आणि पाया पडले. बाबा 1000 जास्त देतो, पण आमच्या आजी तर तोंडातून काय म्हणून घ्या, रामकृष्ण हरी. मग म्हणले करतो बाबा जाताना प्रयत्न. जेवण झाले, विडे दिले आणि सगळे आम्ही पुढे गेलोत. मग आपल्या इथं पाहुणा आले, आपण त्याला काय घालतो, काय घालतो, राम राम. तसं आता आमच्या हरिश्चंद्र महाराजांनी विचार केला, आता आपण जायलोतच ना, मग प्रयोग करून बघून महाराज आजीला जाताना म्हणले आजी रामकृष्ण हरी, राम राम, जय हरी, रामकृष्ण हरी. आजी बी इस्कॉन होती. आजी म्हणली गो 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 गो, बाय 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 बाय, टाटा टाटा टाटा. पण म्हातारी काय रामकृष्ण हरी म्हणली. पाप होत ना. महाराज चारी लेकर कदरले. म्हातारी उचलली, दत्कन खाली आदळली, दणकन. म्हातारी कोमातच गेली. वाच्याच बंद झाली म्हातारीची. म्हातारी मग वाच्या बंद झाल्या, नुसतं खुणवायली. आता माझ्याकडे बघा, इथून पुढे समजत नाही. नुसतं खुणवायली, असं करायली, असं असं. 4 सुना होत्या म्हातारीला. असं पहिली सून म्हणली बाई, आपली सासू म्हणायली पुढच्या भीतीमध्ये सोन्याचा हांडा ठेवला. ते म्हणला आपल्याला राहिला 4 पत्राचंच घर आहे, नाही निघालं तर या माईकच्या दांड्यानं सांगतो. ती म्हणली कशानं हाना, पण पहिल्यांदा भीत पाडा. कशानं पाडायची? लावला रामजी सय्यद भाईला फोन. सय्यद भाई कहाँ है? ते म्हणला गाँव में छो, आओ इधर हमारे घर की भीत पाडने की. सय्यद भाई आले जेसीब घेऊन, एक टोला हाणला दणकन. भीत पडली, मातुड निघालं. कशाचा हांडण काहीच नाही. माईकच्या दांड्यानं तिनं बायकोला हाणलं. पुन्हा म्हातारी इकडे उजव्या भीतीकडे असं करायला लागली, असं. ह्या म्हातारीकडं असं असं. मग ती 2 नंबरची सून म्हणायला लागली माय, आपली सासू म्हणायली उजव्या भीतीमध्ये सोन्याचा हांडा आहे गय. तिचा नवरा म्हणला मोठीला माईकच्या दांड्यानं हाणले, तुला वायरनंच हाणतो. ती म्हणली कशानं हाना, पण पहिल्यांदा ही भूत पाडा. लावायचा काय सय्यद भाईला फोन. लावला सय्यद भाईला फोन. सय्यद भाई म्हणले आलोच 5 मिनिटात. आणली जेसीबी, भर लगेच हाणला धक्का. खाली पडलो, नुसतं मातुडच, काही नाही. महाराज तिला वायरच्या दांड्यानं हाणलं. 3 नंबरची मग इकडली आली ना, आता ही डाव्या नंबरची भीत आली. म्हातारी अशा डाव्या नंबरकडे असं करायला लागली, असं असं. मग महाराज 3 नंबरची सून शहरात शिकायला होती. ती म्हणली हा, आपली सासू म्हणायली या डाव्या भीतीमध्ये सोन्याचा हांडा आहे. तिचा नवरा होता मास्तर. ते म्हणला जर नाही निघालं ना तुला परातीनच हाणतो म्हणला. ती म्हणली पहिल्यांदा सय्यद भाईला फोन लावा आणि ही भीत पाडा. आली सय्यद भाईची जेसीबी, हाणलं त्याला टोकन. ते खोरं हाणलं की ती भीत पडली. बाबा काही नाही निघालं. तिला परातीनं हाणलं. आणि 4थी खेडेगावातली होती. राहिली कोणती भीत? मागची. म्हातारी असं मागं करायला लागली, मागं असं असं खुणवायला लागली. आणि खेडेगावातली सून म्हणली बाई, आपली सासू म्हणायली या भीतीमध्ये शेवटच्या सोन्याचा हांडा आहे. तिचा नवरा होता शेतकरी. ते म्हणला नाही जर निघला ना तुला रुमण्याच्या दांड्यानं सांगतो. ती म्हणली कशानं हाना, पण या भीतीमध्ये सोन्याचा हांडा हाय. आली सय्यद भाईची जेसीबी. शेवटचं विचारलं आता एकच भीत आहे सांगा बरं का. सय्यद भाईला म्हणले पाडा. सय्यद भाईनं हाणलं खोरं टुनकून. सगळी भीत पडली, सगळं मातुडं. खोरं नाही, हांडा नाही. उन्हाचे दिवस आणि तापत बसले. सगळे नातेवाईक आले. म्हणले अरे रे रे, म्हातारी गेली, मुकी झाली, पण सोन्याचा हांडा काय सांगितला नाही. मग मला त्याच्यातल्या एका पोरानं फोन लावला, मोर्या कुठे आहेस तू? मी म्हणलं घरीच आहे. ये म्हणले इकडे, ये घराकडे जरा ये. घरी गेलो तर मी म्हणलं काऊन हे शिमगा केला, घर काऊन पाडलंय? काय नाही म्हणले, पाडलं आमच्या म्हातारीनं. आमच्या म्हातारीची वाचा गेली म्हणले, तिला आला लकवा. पण तिनं सोन्याचा हांडा कोणत्या भीतीत ठेवला ही म्हातारी सांग नाही. तुला 1 लाख रुपये देतो, पण आमच्या म्हातारीच्या तोंडातून तू विचारून घे सोन्याचा हांडा कुठे. मी म्हणलं साधला, आता 4-5 कीर्तनं करायची गरज नाही. 1 लाख रुपये येत ना, त्याच्यातले आपण 50 डॉक्टरला देऊ.
मी लगेच डॉक्टरला फोन लावला. डॉक्टर साहेब बोला मोरे महाराज, 50,000चं एवढं इंजेक्शन आणा. काय करायचंय? म्हातारीच्या कंबरड्या द्यायचंय. काय झालं पाहिजे? म्हातारी फक्त 1 मिनिट बोलली पाहिजे. सोन्याचा हांडा कुठे आणि कोणत्या भीतीत सांगितला, पुन्हा म्हातारी मुकी होईल. लेकरं सुना म्हणली बोलवा बोलवा बोलवा. आली डॉक्टरची गाडी. महाराज म्हातारीच्या कंबरड्यात इंजेक्शन दिलं. महाराज सगळ्याचे चेहरे आसुकलेले, सगळे जवळ. आणि आता म्हातारी कोणत्या भीतीमध्ये सोन्याचा हांडा आहे सांगणार. म्हातारी असं करायला लागली चौगा सुनायला. ए सटवी आहे हो, चौगी चौगी येत गे. काल त्या गंगूबाईनं आपल्या घावाची चाळणी नेली, ती तेवढी घेऊन या गे. मग तिच्या पोरानाचं दोसकच आणून घेतलं. अरे 1 लाख रुपये का घावाच्या चाळणीचे आहेत का काय? म्हातारी उचलली चौघांना रागानं, जी आदळली धनकन. म्हातारी कुचकून सुद्धा नाही केलं, जाग्या मेली. तिचं श्राद्ध घातलं. आणि महाराज त्याने विचार केला, म्हातारी जिवंत असताना रामकृष्ण हरी म्हणली, एक काम करू, हिची राख आपण गोदावरीला नाही चंद्रभागेला टाकू, काय हरकत नाही म्हणले. पण ते लहान म्हणलं आपली म्हातारी पुण्य नाही केलं, लोकायला त्रास दिलेला, सप्त्याची वर्गणी नाही दिलेली, भांडणं खेळलेले, म्हातारी काय चंद्रभागात जात नाही. त्याचं कोणी ऐकलं नाही. दोघं नवरा बायको गेली. त्या राखेची पिशवी घेतली, थैलीत टाकली, आमच्या लबडे महाराजाच्या मठात गेली, थैली अडकली. दशमीचा दिवस होत्या आणि तिथल्या बाया सकाळी 4 वाजता उठल्या. कशाला? दात घासायला. अंधारात लाईट गेलती. एक म्हातारी त्या थैलीला गेली, तिच्यातली ती राखाची पिशवी काढली. त्या म्हातारीच्या राखानं या म्हातारीनं दात घासली आणि पुन्हा म्हणायला लागली, माय जरा आंबट बी लागण आणि काहीच लागण नाही. त्या म्हातारीनं ती राख घेतली आणि गटारात टाकली. म्हातारी कुठे गेली? तिचं पुण्य होतं का? देवाचं नाव घ्यायला पुण्यच लागत. मग महाराज आम्हाला कळलं, आम्हाला देह प्राप्त झाला, आम्ही देवाचं भजन करायला तयार आहेत. पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? संसार आम्हाला बाधक करते. बाधक करते ना, मग ते तोडा स्वतःची सोडून स्वतः करा. आपली आपण कर सोड मन. 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 एकदा टाळी वाजवा. संसारानं आजपर्यंत कोणाची साथ दिली? रावणाला दगा द्याला. पाहत्या रावणा काय झाले? काय झाले त्या राजा रावणाचे? 7 घरे शुद्ध कांचनाची. एवढं राजा रावणाचं वैभव बाबा, संसारानं त्याला दगालेला हो. मग संसार करायचा नाही का? करायचा आहे, पण कसा?
समुद्रामध्ये जसं कमळाचं पुष्प राहतं तसं संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे. संसार पक्षी अंगानी उतराती ते का गुंतोनी राहती. कैसे आकार संसारे, देवतीचा जाणारी तो. संसार कसा करायचा थोडं राहिले, आता झालं, संपत आलं. राजे हो, चिमण्या येत्यात सकाळी सकाळी आपल्या दारात. धान्याच्या 4-5 असणाऱ्या धान्य जर खाली पडलेलं असेल, तुम्हाला माता माऊलीला माहीत आहे, त्याच्यातले गव्हाचे दाणे उचलीत्यात. किती उचलीत्यात? किती? एक उचलीत्यात का 2? एक. त्याला उद्याची चिंता आहे का? नाही. चिमणी येती, एक ज्वारीचा दाना, एक गव्हाचा दाना उचली. ती कोणती चिमणी? झाडावरची. पंढरपूरच्या चिमण्या पिशव्या भरून येतात. पार्लेजी काय, साबणा काय, कशात काय. लय अनुभव आहे वारीच्या वाट्यानं महाराज. लोक गैरफायदा घेते, जाऊ द्या तिकडं. हात जोडतो, पाया पडतो. आपण संसार केला, संसारात दुःख आहे का सुख आहे? आता थोडं प्रमाण म्हणू नका. संसारात दुःख आहे का सुख आहे? मोकळं बोला, मी काय भ्यासारखा महाराज नाही. संसार दुःखाचा का सुखाचा आहे? दुःखाचा का सुखाचा आहे? हा, दोन्हीचा नाही. हा, संसार दुःखमूळ चहूकडे. संसारात दुःख आहे हे आपल्याला माहित आहे का नाही? राजेवाडी माहित आहे का नाही? माहित आहे, तरी आपण आपल्या पोराचं लग्न लावून देतो. राजे हो, फक्त संसारावरची आसक्ती, प्रेम कमी करा. आपुली आपण वाल्या कोल्याची काय गत झाली. बायकोनं दगा द्याला, लेकरा बाळानं दगा द्याला, बापानं दगा द्याला. अर मला कोणी नाही. नारदाला शरण गेला, केले रामायण, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. राजे हो, संसारानं मोठमोठ्याला दगा दिलाय. जाता जाता लेकराचं ऐका. आता हे आता पस्तूर जर कीर्तन माझं समजलं नसेल, राहू द्या एका साईडला. आता 2 मिनटं जरा शांत बसा, बोलू नका, फक्त स्ट्रिक होऊन जरा ऐका. इकडे बघा, पाया पडतो जाताना सगळ्याला एक चांगला संदेश देणार आहे मी. राजे हो, आत्ताच्या या युगात, या चालूला 2026ला सगळ्यात मोठी जर समस्या कोणती असेल, ती आहे तरुणांच्या लग्नाची. तुम्हाला मान्य करावीच लागेल. हे मी नाही, तुमचे आमदार सुद्धा बोललेत कालच्या त्या ह्याच्यात भवनात. राजे हो, लग्नाची समस्या अवघड आहे. पाया पडतो, हात जोडतो तरुण पोरायला, तुम्ही गाड्या दमानं चालवा. तुम्ही आमचे जवळचे नाहीत, कोणी नाहीत, पण तुमचे आम्ही कुठेतरी 4 पैसे घेतोत, म्हणून आम्ही तुमच्या हिताचं बोलणं ही काळाची गरज आहे. आणि आमचं तुम्ही याच्यातलं एक तरी ऐकलं पाहिजे, एखाद्यानं एक तरी. तुम्ही गाड्या दमानं चालवा. इकडे बघा आता माझ्याकडं. गाडीवर मस्ती करू नका, व्यसन करून गाडीवर बसू नका. आधीच तर लग्न होईनात बाबा. आता ती खोटी गोष्ट आहे का खरी आहे सगळ्याला माहिती आहे. मागच्या वर्षी 40 पोरांना नवरदेवाचे कपडे घातले शिंदे पाटील, भाशिंग बांधलं, घोड्यावर बसले. कुठे गेले ते? कुठे गेले? कलेक्टर ऑफिसला. किती जण? 40 जण गेले अभिषेक महाराज. आणि तिथं जाऊन कलेक्टर ऑफिसला म्हणले, कलेक्टर साहेब आमचं लग्न लावा. कलेक्टर म्हणला किती जण आहेत? ते पोरं म्हणले 40 जण आहेत. कलेक्टर म्हणला पहिल्यांदा मऊ होऊ द्या, कलेक्टरच रिकामा. लग्नाचं लय अवघड झाले राजे हो. एक तर माझ्याकडेच पळत आला, शिंदे पाटील तुमचं झालंय का नाही? मग इकडे बघा, इकडे बघा गोविंदराव. महाराज अवघड आहे आता. आता हे महाराज एक माझ्याकडेच पळत आला, मोरे महाराज, मोरे महाराज. मी म्हणलं बोल काय काम आहे? मग लग्न लाव. अरे म्हणलं राजा, म्हैस मेणबत्ती पेटणं गेली, कुठून पेटली काय माहीत, एवढा चांगला असून सुद्धा आता लग्न नाही. चांगलं वागा. महाराज त्याचं लग्न सुद्धा मी लावलं असतं, पण रामजी ते होतं बोसरं. गोवाच्या पुड्या खाल्ल्या, तंबाखू खाल्ली, गुटखा खाल्ला, सगळे दात बोचरे करून घेतले. आणि बोचऱ्याला कोण जावाई करणार, कोण पोरगी देणार? मला जाय तो लग्न होणार नाही. ते माया पुढचं होतं ते मला करूनच दाखवतो. महाराज दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरकडे गेलं, नकली दात लावले.
पोरगी बघितली पसंत आहे, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम, लग्न लावलं. आणि मला कीर्तन नव्हतं, मला म्हणला चला घरी आपल्या. मी म्हणलं कशाला? चहा प्यायला. अरे म्हणलं तो लग्न कालच केलं, म्हणला गेटकीन लग्न. घरी गेलो महाराज, मी म्हणलं अरे तो लग्न झालं कस काय, तू तर बस राहीस. ते म्हणला मी बायकोला फसवलं. अरे म्हणलं तू केलंस काय? काय नाही म्हणला, परभणला गेलो, नकली दात लावले आणि बायकोला फसवलं. आम्ही दोघं हसू लागलो, हा हा ही ही हु हु. आमच्या हसण्याचा आवाज त्याच्या बायकोला किचनमध्ये गेला. तिची बायको आमच्यापेक्षा डबल हसायला लागली. मी म्हणलो वहिनी तुम्ही काय येडे आहेत का काय? आता माझ्या मित्रानं नकली दात लावले आणि तुम्हाला फसवलं, तुम्ही का हसता? त्या म्हणल्या मोरे महाराज, तुमच्या मित्राच्या तोंडात दात नाहीत आणि माझ्या डोक्याला केसच नाहीत. त्या पोरीनं गोट ठेवला. लय अवघड आहे महाराज लग्नाचं. आता आणि त्यातली त्यात असे जे जुने माणसं आहेत ना, रामजी हे आता सोयरीकीत पडणत. तुमच्या काळात पोरी, तुमची पोरगी तुम्ही हुंडा देऊन दुसऱ्याच्या घरात दिली. आता काळ बदलला आहे. हा आताचा काळ पोरीच्या बापाचा आहे महाराज. तर पोराचे बाप काय म्हणायचे माहिती का पोरीच्या बापाला? आम्ही कुठं तुम्ही कुठं. कोण म्हणायचे? पोराचे बाप काय म्हणायचे? आम्ही कुठं पाटील तुम्ही कुठं. आता जिरली का नाही आपली? आता पोरीचा बाप म्हणालाय आम्ही कुठं तुम्ही कुठं. महाराज या शिवमहापुराण कथे चालू झाल्यात नाही, आता येड्यात झाल्यात. आगा गा 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 गा. महादेवाची पिंड तर कोणत्याच मंदिरातली मोकळी नाही. तिच्या बेल तरी आहे, तिच्या अक्षिदा तरी आहे, तिच्या दूध तरी आहे. महाराज एक लोटा पाणी ते काहीतरी मंत्रच यायचा बाबा बाबा. महाराज आमच्या गावात ते रानात मंदिर, तिथं बाया बाबा बाबा बाबा. एक तर बाई म्हणली काही कर मोऱ्या पण माझ्या पोराचं लग्न लावा. मी लावून देतो जाय आण. तिनं लग्न पत्रिका आणली, माझ्या हातात दिली. जन्मी कुंडली आणली, माझ्या हातात दिली. म्हणलं तिची जन्म कुंडली घेऊन ये. घरी गेली, पळत आली, माझ्या हातात जन्म कुंडली दिली. म्हणलं आजी काल तुम्ही 2 किलो गहू आणला. म्हणली बराबर आहे. 2 किलो तांदूळ आणले. म्हणली बराबर आहे. 1 किलो साखर आणला. म्हणली बराबर आहे. ती म्हणली मोऱ्या हे जन्मकुंडलीत माझ्या नातवाचे गहू तांदूळ हे कसं काय आले? मी म्हणलं आजी तू या नातवाची लग्नाची एवढी गडबड तुला झाली, तुला जन्मकुंडली घेऊन ये म्हणलं, तू राशन कार्डाची झेरॉक्सच आणलीस. येड्या झाल्यात रे बाबा. जेवढ्या पोरीच्या आहेत त्या टेन्शनमध्ये आहेत का बघा तुम्ही. सगळ्या दिलखुलास, अजिबात टेन्शन नाही. हा फक्त पोरीच्या आईची एकच इच्छा आहे, जावाई सरकारी नोकरीवाला पाहिजे, गाडी पाहिजे, घर चांगलं बांधलेलं पाहिजे, पैसा पाहिजे, रान पाहिजे. पण आणखी एक अट आहे काय? त्या पोराला मायबाप नसले बाबो कुठे नेऊन टाकतात. चांगलं जगा, चांगलं वागा. जाताना शेवटचा संदेश ऐका. राजे हो, मुलगी तुमची तुमच्या हातात आहे कोणाला द्यायची, पण आपली मुलगी अशा घरात द्या की मुलगा निर्व्यसनी असणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. श्रीमंताच्या घरात आपली पोरगी जरूर द्या, पण श्रीमंत मुलगा निर्व्यसनी असणं ही कलियुगाची देणगी असायला पाहिजे. आपली मुलगी एखाद्या वारकऱ्याच्या घरात द्या, खायला बेसन भाकर असू द्या, गळ्यात 5 रुपयाच्या तुळशीची माळ आहे, पण नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या पोरीला ते पोरग विटेवरचा देव दाखविल्याशिवाय राहणार नाहीये. जाताना चांगला विचार करा, शुद्ध जगा, सात्विक बना, माळी घाला. आणि सगळ्या तरुणांच्या पाया पडतो. 1 मिनिट ऐका माझ्या या लेकराचं. झालं आमचं कीर्तन, जातो आम्ही आमच्या गावाला. तुमच्या अंगातली मस्ती, तुमच्या अंगातली ताकद आणि तुमच्या अंगातले जे 2-3 आहेत ते जरा जपून वागा. गाडी दमानं चालवा. आता हे तुमचे 4-5 किलोमीटर रोड सोडला ना, सगळे तुम्हाला टॉप रोड आहेत. मागच्या महिन्यात आमच्या वारकरी संप्रदायात शोककळा पसरली. आमच्या संप्रदायातले 3 जण गेले. गाडीवर कधी व्यसन करून बसू नका. आता ही आमच्याकडे 4 चाकी गाडी आहे. एका पोरानं मग ह्या 4 चाकीला ओव्हरटेक केलं आणि पुढे गेलं. मग 100 त्याची 120 टू व्हीलर. बाबा मला ओव्हरटेक केलं आणि पुढे गेलं. आणि महाराज कसं म्हणते माहिती काय, असं रागानं बघू लागलं माझ्या गाडीकडं. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. अरे मला वाघ जरा चपळ दिसाला रामजी. मी उतरलो गाडीच्या खाली, रसगीस पेला. ते उतरलं गाडीहून, 2-4 गोवाच्या पुड्या खाल्ल्या. पुन्हा माझी गाडी 100च्या स्पीडनं 120 त्याला मला ओव्हरटेक केलं आणि पुन्हा झालं, पुन्हा गेलं ना, असं मागं बघू लागलं. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. मी वाघाच्या अंगात जरा ताकद जास्तच आहे का की पुढून 4 म्हशी आल्या, वाघाची
मोटरसायकल मशीद गुतली. वाघ असा पालता पडला, गुडघे फुटली, हात फुटले, दात पडले, वाघ असा सुजला. मग मी रामजीला म्हणलं, रामजी वाघ आला उचला. वाघ उचलला, दवाखान्यात नेऊन आदळला. 3 सलाईना, 4 इंजेक्शन आणि 2 घंट्यानं वाघानं डोळे उघडले आणि असा बघू लागला. मी म्हणलं, बघतोस काय? रागानं दवाखान्यात आणलंय बाबानं. अंगातली मस्ती थोडी लिमिटमध्ये. व्यसन करून गाडीवर बसू नका. पाया पडतो, हात जोडतो. एक तर गाडीवर बसूच नका व्यसन केल्यावर. आपलं जर का बरं वाईट जर झालं, घरात तर निबांड बायको आहे, 2 लहान लहान लेकरं आहेत, म्हातारे मायबाप आहेत आणि बिना लग्नाची बहीण आहे. आपलं जर गाडीवर बरं वाईट जर पोरायवर झालं तर आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी गावावर नाही, ती आपल्यावर आहे. एखादं तुमच्या गावात सुद्धा घटना घडली असेल, पाया पडतो, हात जोडतो, गाड्या दमानं चालवा, व्यसनापासून दूर राहा, गळ्यामध्ये पवित्र माळीज घाला. आणि एवढा सुंदर जो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बांधला, या गावकऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. उभं टाका तुम्ही, आता उभं टाका. चला हातवरी घ्या सगळेजण, सगळे टोटल एक सर्वजण. मोबाईल कोणाचा चांगला आहे? इथं या, एक जण वरी, इकडे या तुम्ही, मोबाईल घेऊन या. हा, इकडून या राजेवाडी गावामध्ये हा जो सुंदर सप्ताह चालू आहे, याचे साक्षीदार छत्रपती शिवाजी राजे आहेत. धर्म मंडप सुरक्षित राहिला, वारकऱ्याच्या गळ्यातली माळ सुरक्षित राहिली, आईच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहिलं, धर्मध्वज सुरक्षित राहिला, हिंदू धर्म सुरक्षित राहिला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, आणि हिंदू राष्ट्र धर्म की जय. जिजामातेच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता, मोगल त्रास देत होते, जिजाईने येसाईला साकडं घातलं. हे आई, एक मुलगा दे, मोगलांना मारणारा, आया बहिणींना वाचवणारा, वारकऱ्याचं रक्षण करणारा, भगव्याचा मान राखणारा, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा. बघता बघता दिवस भरले, आईचे दिवस पूर्णत्वाला गेले. शिवनेरी गड होता, शिवनेरी गडावर स्वातंत्र्याचा सूर्य जन्मला. बाळाचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू राष्ट्र धर्म की जय. राजे हो, ज्या राजामुळे हा भगवा ध्वज सुरक्षित आहे, एकदा वळून रामजी त्या राजासाठी म्हणा. शिवनेरी वर शिव जन्माला, शिवनेरी वर शिव जन्माला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. चाली चाली जय जय भवानी. चाली चाली, आवाज त्या माईकला माझ्या. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. लहान लेकरं उभं टाका, हे जाग्या उभं टाका, जाग्यावर. एक टाळी. हा, शिंदे पाटील एक. एक टाळी, एक. छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना तमाशा बघायला गेले. अरे तमाशा संपला, राजे बाहेर आले, भाई माग सारली, जिजाईनं छत्रपतीच्या कानाखाली चापट मारली. राजे म्हणतात, मासाहेब चापट का मारली? राजे लक्षात ठेवा, तुमचा जन्म महाराष्ट्रातल्या बाया नाचवण्यासाठी नाही झाला, तर तुमचा जन्म महाराष्ट्रातल्या बाया वाचवण्यासाठी झाला. छत्रपती शिवाजी महाराज की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
जबाबदार पुढे पुढे काळजी ठेवा बाबा इकडे या, इकडे हलकं टाळ ठेवा ते टाळ टाळ ठेवा हा हा एक 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 टाळी छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये गेले अरे लाल महल असणार गेल्याच्या नंतर शाहिस्ते खानाची बायको होती शाहिस्ते खानाची 3 बोटे तोडलेली आहे आणि त्या ठिकाणी शाहिस्ते खानाची बायको म्हणती हुजूर 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 क्या हुआ ओ काफिर शिवा हमारे बेटे को भगा कर ले गया शाहिस्ते खानानं बायकोच्या तोंडावर हात ठेवला गावकरी आणि शाहिस्ते खान सांगतो सखे छत्रपती शिवाजी राजा अशी चूक करणार नाही आणि त्यानं जर का आपली पोरगी नेली असेल चिंता करू नको उद्या सूर्यास्ताच्या अगोदर स्वतःची लेक म्हणून बोलवण करणारा जगातला पवित्र राजा जर कोण असेल त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीनं नाचकाम केले पण ज्याच्या दरबारात स्त्रीला आईचा बहिणीचा लेकीचा मान भेटला तो दरबार म्हणजे शिवशाही दरबार राजे हो माझ्या जिजाऊची पुण्याई माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला टाळी 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 हे तुमच्या पुतळे बांधायचेत का हा अंगा हलवा हे हो वारे वा राजेवारी दिल खुलास हा हा हे हो वारे वा शिंदे पाटील एक एक नंबर 1 असणार राजेवारी बोला हा हा ही आज्ञा होती हो माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जग कल्याणाची शिकवण जग गुरु तुकोबाची जग कल्याणाची शिकवण जग गुरु तुकोबाची आज्ञा होती हो माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जग कल्याणाची शिकवण जग गुरु तुकोबाची जग गुरु तुकोबाची जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधिल स्वराजाचे या तोरणा जनाला बांधिल स्वराजाचे या तोरणा जनाला सगळ्यांना म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की सनातन हिंदू राष्ट्र धर्म की बोला बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हा हा ए अरे अंगा हलवा की हा वारे वा जय हो राजे हो इथं नाचलं पाहिजे बघा आमचे चोपदार हा डीजेच्या समोरचं नाचणं हे मस्तीतलंय निवडणुकीचं नाचणं हे विरोधकातलंय अरे कधीतरी या वारकऱ्याच्या मेळ्यात राहायचा नाचू कीर्तन नाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दिपलाऊ जग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दिपलाऊ जग ज्ञान दिपलाऊ जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी बारीक बारीक हा. छत्रपती शिवाजी राजेचा आदर्श घ्या स्वतःच्या धर्मपत्न्या आठ सोडून जगात
जगातली मोठी स्त्री माझ्यासाठी आई आहे, जगातली लहान स्त्री माझ्यासाठी बहीण आहे. हा राजा या पवित्र ठिकाणी का उभा आहे? आईचा असणारा त्याने स्वीकार केलेला आहे. जशी आम्हास जिजामाता दिसते, रात्रीच्या 2 वाजता 21 वर्षाच्या मुसलमानाच्या पोरीला, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला या राजानं स्वतःची नेक म्हणून बोलवण करणारा जगातला पहिला पवित्र राजा आहे. आदर्श घ्यायचा छत्रपतींचा. राजे हो, आम्ही जातो आमच्या गावला. झालं आमचं कीर्तन, आम्ही फार दुरून आलतो. जाता जाता सर्व गावकऱ्याला तरुणांना एक विनंती, आपलं जीवन आतापर्यंत कुठं गेलं आम्हाला माहीत नाही. कोणाचं व्यसनात गेलं, कोणाचं खाण्यापिण्यात गेलं, पण आज पवित्र गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे. काहीतरी चांगला विचार करा. छत्रपतीची प्रतिमा समोर आहे. राजे, आजपर्यंत आम्ही व्यसन केलं, पण इथून पुढचं आयुष्य हिंदू धर्मासाठी, इथून पुढचं आयुष्य महाराष्ट्राच्या मातीसाठी, इथून पुढचं आयुष्य गावासाठी आम्ही व्यसन करणार नाही. गळ्यामध्ये माळी घालणार, एकादशी धरणार, आषाढी पंढरीची वारी करणार. राजेवर हे जर का तुम्ही आमचं नाही ऐकलं तर रामजी हे तरी नाही झालं, तरी दुसरं येईल. हे तरी नाही झालं, तरी दुसरं येईल. हे तरी नाही झालं. सरती शेवटी मा गळ बांधून नेईन, सरती शेवटी मा, सरती शेवटी मा गळ बांधून नेईन, सरती शेवटी मा. एका जनार्दनी आमचे काय जाईन, एका जनार्दनी आमचे काय जाईन, काय जाईन. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. झालेले कीर्तन हे राजेहो जाताना चांगला संदेश आहे. गळ्यात माळी घाला, व्यसनापासून दूर राहा. आपलं असणारं जीवन समाजासाठी असावं, आपल्या असणारं ध्येयासाठी असावं. कुठंतरी असणारा या सप्त्याची कोड सुरुवात झालेली आहे. निसर्गानं सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. ज्ञानोबारायाला सांगितलं, ज्ञानोबारायानं जगाला, देह माणसाचा भेटलाय, ज्ञान तुमच्याकडे दुसऱ्याला भेटत नाही, तुम्हाला भेटलाय. मग लोक म्हणले आम्ही देवाचं नाव घ्यायला तयार आहेत, रामाचं कृष्णाचं भजन करायला तयार आहेत, पण अडचण आहे, आम्हाला संसार बाधक करते. संसाराची सोडवण स्वतः करायची आहे. आपुली आपण सोडवण तुम्ही करा. ज्ञानोबारायाला विचारलं, आम्हाला तुम्ही देवाचं नाव घेण्यासाठी सांगता, पण आम्ही जर तुम्हाला विचारलं त्या देवाचं नाव तुम्ही घेतात का? शेवटचं चरण. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, 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 ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा.
झालेल्या शेवईला या ठिकाणी पूर्णविराम देऊन या ठिकाणी वाणीला थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर